रघुने भीत भीत तो टॉर्च उचलला आणि त्याचा दिवा लावला. सर्वत्र सांगाडे होते. रघु जोरात किंचाळला तशी ती म्हातारी मोठमोठ्याने हसू लागली. ती म्हातारी खाली वाकून त्याच्याकडे बघून बोलली, घाबरू नकोस, अजिबात घाबरू नकोस, मी काही करणार नाही, शांत. रघु आता पुरता गोंधळून गेला होता. सर्वत्र सांगाडे होते. त्याला कळेना कुठे जावं. ज्या दिशेला तो पळत होता त्या खोलीमध्ये त्याला फक्त सांगाडेच दिसत होते. कधी कुठल्या सांगाड्याचा हात त्याच्या हातातही, कधी कुठल्या सांगाड्याचं मुंडकं. त्याला काहीच सुधरेना की काय करावं, कुठे जावं. आणि वरून ती म्हातारी त्याच्याकडे बघून फिदी फिदी हसत होती. म्हातारीने त्याच्याकडे पुन्हा पाहिलं आणि शांत मुद्रेने त्याला एक प्रश्न विचारला, तुला कुठला प्राणी आवडतो रे? ससा करून तुझ्यासाठी. ससा केवढा घाबरलाय. ससा करते. ससा आता त्यांनी शेजारी ठेवलेला एक भाला उचलला. त्याला एक करकचून दोरी बांधली. रघु खालनं सगळं बघत होता. कुठून एवढा हिच्या जोर आला काय माहिती. आता ती तो भाला घेऊन फेऱ्या मारू लागली. रघुला मधून ती दिसत होती. नाचत बागडत ती गाणं गात होती. ससा तो ससा कास म्हशी पैज लाविली, वेगे वेगे धाव डोंगरावर जाऊ, शर्यत रे आपली. आणि क्षणार्धात तो भाला रघुच्या छातीच्या आरपार झाला. ती तसंच त्याला वर खेचू लागली. त्याला आधाराला काहीच मिळेना. त्याने 1-2 सापळे पकडले पण तरी त्याला भीती वाटली. कारण प्रत्येक सापळ्याला पहिलं बोटच नव्हतं. जसं तिने त्याला खेचत वर आणलं तसं पहिलं कोयत्याने तिने त्याचं बोटच तोडून टाकलं. आता रघुच्या अंगात जीवच राहिला नव्हता. त्याचंच बोट त्याच्यासमोर नाचवत ती म्हणू लागली, ससा 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 कास म्हशी पैज लाविली, आता याचा ससा करणार मी. तुला ससा आवडतो ना? एवढं करून ती फोन पाशी गेली. तिने फोन उचलला आणि कुठला तरी नंबर फिरवला. हॅलो, मी बोलतेय. कुबेर शेठ, या वेळेला नर बळी द्यायची गरज नाही. एक आलं होतं येडपट, स्वतःहूनच फसलंय. मी विधी झाला की तुम्हाला कळवते. आणि दुसऱ्या क्षणाला त्यांनी कोयत्याने एका झटक्यात रघुचं मुंडकच बाजूला केलं. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. आणि जर तुम्हाला काही तंत्रमंत्राचा असा अनुभव आला असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओज लाईक करा, आपले व्हिडिओ शेअर करा. मी भेटतो तुम्हाला पुढची गोष्ट घेऊन पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत धन्यवाद.